नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहुयात आताची ठळक बातमी. दुःखद निधन वार्ता. आघार बुद्रुक तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे समस्त साधू समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष व नंदिकेश्वर साधू आखाडाचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत योगी श्री कैलास वामन ठाकरे उर्फ महाकाल बाबा यांच्या मातोश्री कैलासवासी सुमनबाई वामन ठाकरे यांचे दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 8:30 सुमारास वयाच्या 70व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. कैलासवासी सुमनबाई वामन ठाकरे यांच्या निधनाने ठाकरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या निधनाने ठाकरे परिवार, नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र, शिष्य परिवार आणि परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होते आहे. दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता आघार बुद्रुक गावातील गिरणपती येथे अंत्यविधी विधिवत संपन्न झाला. या प्रसंगी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर साहेब आणि राष्ट्रीय सचिव वाल्मिक महाराज जाधव, जागतिक मानवाधिकाराचे पदाधिकारी बांधव, वारकरी संप्रदायातील भगवत भक्त वारकरी समवेत या दुःखात सामील होऊन संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पसायदान घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कैलासवासी सुमनबाई वामन ठाकरे यांचा दशक्रिया विधी शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी ध्वजारोहणानंतर सकाळी 11 वाजता ते दुपारी 2 वाजेपर्यंत सोसायटी ग्राउंड दूध डेअरी समोर आघार बुद्रुक येथे करण्याचे ठरले आहे. समस्त ठाकरे परिवार, आघार बुद्रुक व ढवळेश्वर, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. प्रतिनिधी सुरेखा बाळू उशेरे, अस्ताने, मालेगाव. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.